हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि मी फ्रीज पुसायला घेतला आज। गावाकडून आल्यापासून हलका हलका पुसला होता आणि याच्यातले मिरच्या काढून निसून ठेवल्यात मी, खराब झालेल्या टाकून दिलेत। कढीपत्ता आणला होता काल, तो यांनी तसंच ठेवला होता मी। आज कढीपत्ता सोलून ठेवणार आहे मी, त्याचे पानं काढून असा डबे भरून ठेवला का एक आठवडाभर 8-10 दिवस पुरतो। गावरान कढीपत्ता नाही, वास येत नाही जास्त त्याचा। वरणाला वापरते मी कढीपत्ता, फोडणीसाठी चांगला असतो। भाज्या संपत आल्यात फ्रीज मधले सगळे, जास्त काही नाही। गावाकडे गेल्यावर 1-1.5 महिना फ्रीज बंद होता। मी आल्यावर एकदा पुसला होता चांगला। आता साधं पुसून घेते। सगळं काढलंय त्याच्यातलं सामान। 8 दिवसाला पुसला का वास येत नाही त्याचा। हे बघा, याची चिंच आहे, मी गावाकडून आणली। घरच्या शेतातल्या चिंच आहेत। हे पावसामुळे ओल्या झाल्यात। याला मी मीठ लावून ठेवलंय। आता हे वर्षभर वापरणार आहे मी। याच्यामधले चिंचोके काढून टाकले तर हे चांगले राहतात। सगळ्याला मीठ लावलंय मी। फ्रीज साफ केलंय मी थोडा। मिरच्या निसून ठेवल्यात। याच्यात मी खोबऱ्याचा कूट ठेवलाय, नारळाचा। याच्यात लसूण सोलून ठेवलाय, गडबडीच्या वेळेत घेता येतो पटकन। आणि भाज्या संपलेल्या आहेत माझ्या आता फ्रीजच्या सगळ्या। हे वांगे आणि टोमॅटो आहेत। हे मी असे अख्खे हळकुंड आणले होते बाजारातून, हे वापरलेत। एवढंच राहिले आता। आणि हा कढीपत्ता ठेवलाय मी, एक 8 दिवस पुरेल आता एवढं मला। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।